नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्रीसूक्ताच्या दुसऱ्या मंत्रात ऋषींनी महालक्ष्मीसाठी देवजुष्टाम हा शब्द योजलेला आहे. संपूर्ण भारतीय संस्कृती या शब्दात दिसते. देवजुष्टाम म्हणजे देवांनी जिचा आश्रय घेतलेला आहे अशी ती. जगाच्या पाठीवर जवळजवळ सर्वच संस्कृती वित्ताला गौण मानतात. अध्यात्म, मुक्ती, विरक्ती यांचा विषय आल्यावर तर वित्ताला स्थानच नाही अशी त्यांची दृढ समजूत झालेली आहे. एक तर भरपूर वित्त कमवावे किंवा वित्ताचा पूर्णपणे त्याग करावा अशीच भूमिका दिसते. परंतु श्रीसूक्तात वैदिकांनी सांगितले आहे, महालक्ष्मी देवजुष्टाम आहे. म्हणजेच सात्विक आणि दैवी लोकांनी ही महालक्ष्मी घेतलीच पाहिजे, राखली पाहिजे, सांभाळली पाहिजे आणि कमावलीही पाहिजे. पुढे ऋषी देवीला उदाराम म्हणत आहेत. उदाराम म्हणजे मनाने प्रगल्भ असलेली. लक्ष्मी कशी पाहिजे आहे तर देवजुष्टाम उदाराम. उदार वृत्ती विकसित करायची असेल तर माणसाकडे 2 गुण असले पाहिजेत. कर्तृत्व आणि विश्वास मिळून औदार्य येते. मी माझी भाकरी मिळवेन, येस आय कॅन अर्न माय ब्रेड असे सांगण्याची हिंमत असेल तरच मनुष्य उदार बनू शकतो. बीजेच्या चंद्राला श्रेष्ठ मानले जाते, कारण प्रतिपदा ते पौर्णिमा चंद्र कमवतो, अर्जन करतो आणि अमावस्येपर्यंत रीता होतो. वर्धते क्षीयते चंद्रमा इव. म्हणूनच महालक्ष्मीला चंद्राम प्रभासाम असेही म्हटलेले आहे. कर्तृत्व असेल तरच औदार्य येते. जसे शेतात पाणी भरले तर त्याला वाट करून पाणी शेतातून बाहेर काढावे लागते, नाहीतर धान्याचं नुकसान होतो. तसंच संचितार्थो धनम विनश्यती. जो धनाचा संचय करतो त्या धनाचा विनाशच होतो. जसे की बँकेत खूप मोठा बॅलन्स असेल, पण दुर्दैवाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला त्या पैशांचा उपभोग घेताच येत नाही. म्हणजेच संचितार्थो धनम विनश्यती. कृपण मनुष्यही खूप पैसा साठवतो, पण नंतर साठवलेला पैसा खर्चच करायचा नाही तर त्याचाही त्याला काहीच उपयोग होत नाही. म्हणून मिळवलेला पैसा त्याचा योग्य विनिमय केला तरच तो उदाराम असा असू शकतो. दुसरा गुण आहे आत्मविश्वास. जसा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असला पाहिजे, तसाच मी जी कृती करतो आहे त्याची प्रेरणा, त्याची शक्ती मला भगवंताने दिलेली आहे असा दृढ विश्वास ईश्वरावरती असला पाहिजे. त्यालाच म्हटलेलं आहे ईशविश्वास. म्हणजे जिजीविषामो आणि बिजिगिषावृत्ती ज्याच्याकडे असते तोच उदार असू शकतो. म्हणूनच सुभाषितकार म्हणतात, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणूनच लक्ष्मी ही उदारांकडे राहते. लक्ष्मीला उदार लोकच आवडतात, कारण स्वकर्तृत्वाने ईशविश्वास ठेवून संपत्तीचा अव्याहत ओघ असतो आणि त्याचा उपयोगही, त्याचा विनियोगही देवकार्यासाठीच होतो. किंबहुना दैवी कार्यात संपत्तीचा उपयोग करण्यासाठीच संपत्ती जमवली जाते, कमवली जाते आणि तिचे रक्षण केले जाते आणि रक्षिलेल्या वर्धित झालेल्या लक्ष्मीचा विनियोग देवकार्यासाठीच केला जातो. रघुराजाचे उदाहरण सांगता येईल. स्वपराक्रमाने अर्जित केलेले सर्व धन
यज्ञ करून रघुराजा दान करत असे. एकदा यज्ञात सर्वस्व दान केल्यावर कौत्स नावाचा शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा मागू लागला. आता त्याच्याकडे तर लगेचच उपलब्ध नव्हते. तेव्हा रघुराजाने कौत्साला आपल्या यज्ञशालेमध्ये विश्रांती घेण्यास सांगितले आणि एवढे पैसे कसे मिळवायचे याच्यावरती तो चिंतन करू लागला. तेव्हा त्याला असं वाटलं, 14 कोटी सुवर्णमुद्रा ही खूप मोठी रक्कम आहे. तेव्हा आपण अशाच योग्य व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे की तिथून आपल्याला ही रक्कम मिळेल. म्हणून त्याने देवांचा खजिनदार असलेल्या कुबेरावर आक्रमण करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुबेरावरती आक्रमण करूयात आणि 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला देऊ असं ठरवून रघुराजा झोपी गेलेला आहे. ही वार्ता कुबेराला कळलेली आहे आणि रघुराजा आपल्यावरती आक्रमण करणार यानेच भयभीत झालेला कुबेर त्याने ठरवले, त्याने जर माझ्यावरती आक्रमण केलं तर माझा सगळाच खजिना रिता होईल. त्यापेक्षा त्याची जेवढी आवश्यकता आहे तेवढे मीच त्याला स्वतःहून देऊन येतो. आणि म्हणूनच त्याने पहाटेच्या वेळेस तिथे आपटा किंवा कांचन या वृक्षावरती सोन्याच्या सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडलेला आहे. पहाटेच्या वेळेस रक्षक तिथे गेले. त्यांनी बघितलं की कांचन वृक्षावरती सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडलेला आहे. तेव्हा त्यांनी राजाला वार्ता दिलेली आहे. राजाही तिथे बघायला आला आहे. तो आश्चर्यचकित झालेला आहे आणि त्याच्या ताबडतोब लक्षात आलेलं आहे की हे जे धन कुबेराने दिलेलं आहे ते कौत्सासाठीचं धन आहे, त्यात माझा वाटा नाही. आणि म्हणून रघुराजा कुबेराकडून मिळालेलं धन देण्यासाठी कौत्साला निमंत्रण पाठवतो. कौत्स तेथे उपस्थित होतो. रघुराजा कौत्साला सांगतो, ह्या सर्व सुवर्णमुद्रा तुझ्यासाठीच आहेत, तू घेऊन जा. आणि कौत्स रघुराजाला सांगतोय, मला गुरुजींना द्यायला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत, तेवढ्याच मी घेईन. एक 15-16 वर्षाचा मुलगा होता. त्याने मनात आणलं असतं तर 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरुजींना देण्यासाठी आणि उरलेल्या सुवर्णमुद्रा स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी तो नक्कीच घेऊ शकला असता. पण भिक्षा मागायची, शिष्याने भिक्षा मागावी, ती एकतर फक्त उदरभरण होण्यापुरती किंवा गुरुजींना दक्षिणा देण्यासाठीच. अन्य स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याकडून धन घेणं हे उचित मानलं गेलेलं नव्हतं. आणि म्हणूनच कौत्साने अत्यंत विनम्रतेने त्यांना नकार दिलेला आहे. या प्रसंगातून आपल्याला असं दिसतं की देणारा देतोय पण घेणारा घेत नाही. असं विरळाच उदाहरण फक्त आपल्या भारतीय संस्कृतीतच दिसून येतं. या प्रसंगातून कौत्साची निस्पृहता लक्षात येते आणि रघुराजाची उदारता दिसून येते. म्हणून महालक्ष्मी कोणाकडे वास करते तर उदाराम. लक्ष्मी कमवायचीच कशा करता तर ती देवकार्यात उपयोगी येण्यासाठी, लोककल्याणासाठी उपयोगात येण्यासाठी जी लक्ष्मी कमवली जाते त्या लक्ष्मीमध्ये सतत वाढच होत जाते आणि वाढवलेली लक्ष्मी ही देवकार्यासाठी वापरली जाते. लक्ष्मी कमवताना स्वकर्तृत्वावरती विश्वास असतो, म्हणजेच आत्मविश्वास असतो आणि सोबतीला ईश्वरावरती दृढ श्रद्धा असते. आणि मग अशा पद्धतीने जी लक्ष्मी येते त्या लक्ष्मीला श्रीसूक्तकारांनी देवजुष्टाम उदाराम असं नाव दिलेलं आहे. धन्यवाद.